नमस्कार, मी मनीषा. आज घेऊन आली एका भाजीची रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची, लसूण, आले, जिरे, धने, तुरीची डाळ, थोडेसे शेंगदाणे, साधारणपणे एक छोटी वाटीभर, आणि मुख्य घटक असणार आहे पालक आणि शेपू. तर आपण आज बघतोय शेपू आणि पालकची पातळशी भाजी किंवा आमटी ज्याला तुम्ही म्हणू शकता. अशी ही पौष्टिक भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण सुरुवातीला पाहिलं. नमस्कार, मी मनीषा. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साधे आणि सोपे. तर इथे एका मोठ्या जुडीतून मी थोडासा पालक काढून घेतला. त्यानंतर त्यामध्ये शेपू होता तो देखील देठाकडून काढून स्वच्छ करून घेतलाय. सुरुवातीला 1 वाटीभर तुरीची डाळ जी आपण घेतली, ही छोटी वाटीभर तुरीची डाळ आहे, ती एका कुकरमध्ये टाकून आपण स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण ही कुकरला डाळ लावून घेणार आहोत आणि फक्त 1 शिट्टी आपल्याला या कुकरची काढून घ्यायची आहे. आणि धने जिरं बाजूला काढून उरलेलं सर्व साहित्य आपल्याला नीट भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर आपण त्यावर हिरव्या मिरच्या घालतोय. इथे ही भाजी हिरव्या मिरचीची असणार आहे, त्यामुळे मिरचीचं प्रमाण इथे थोडंसं जास्त वाटतंय, परंतु ही मिरची खूप काही तिखट नाही आहे आणि ही साधारणपणे 4 लोकांसाठी केली जाणारी भाजी आहे. इथे तोपर्यंत कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि मी गॅस बंद करून कुकर थंड होण्यासाठी ठेवला आहे. मिरची भाजली गेल्यानंतर आपण त्यामध्ये 8 ते 10 पाकळ्या लसूण घातला. त्यानंतर थोडंसं आलं घातलं आणि आता ते भाजलं गेल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतोय. त्याच तव्यावर आपण आता जे वाटीभर शेंगदाणे आपण घेतले होते ते देखील छान खरपूस असे भाजून घेणार आहोत आणि शेंगदाणे भाजल्यानंतर आपण ते त्याच प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत. जर तुम्हाला शेंगदाण्याची साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. आणि याच मिश्रणामध्ये आपण घालतोय धने, अख्खे धने आणि जिरं. जर तुमच्याकडे धने नसतील आणि धने पावडर असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता. हे सर्व साहित्य आपण थंड करणार आहोत. तोपर्यंतच मी एका साईडला पालक आणि शेपू या दोनही गोष्टी छान बारीक चिरून घेतल्या आणि आता आपण जे मसाल्याचं साहित्य थंड करायला ठेवलं होतं ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याच्यापासून एक वाटण तयार करून घेऊ, ज्यामध्ये असणार आहे ही हिरवी मिरची, आलं, लसूण, शेंगदाणे, धने आणि जिरं. आता तुम्ही बघू शकता की या मिश्रणापासून आपण वाटण तयार केलेलं आहे. थोडंसं पाणी मी यामध्ये घातलं होतं आणि या पद्धतीने याचं स्मूथ पेस्ट आपण बनवली. साधारणपणे 3 पळी तेल आपण एका कढईमध्ये गरम करायला ठेवलं आणि आता हे तेल छान कडकडीत असं गरम झाल्यानंतर आपण मिक्सरमधील जे वाटण आपलं होतं ते आता यामध्ये घालणार आहोत. आता इथे आपल्याला प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे. गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे. सिमवर आपण गॅसची फ्लेम ठेवणार आहोत आणि आता हा मसाला यामध्ये छान परतून घेणार आहोत. आता कुकरची आपण वाफ काढून घेतली आणि तुम्ही बघू शकताय की डाळ ही अशा पद्धतीने शिजलेली आहे. 70 ते 80% डाळ आपली इथे शिजली आहे. यामध्ये आता आपण बारीक चिरलेला पालक आणि शेपू या दोनही गोष्टी घालणार आहोत. आपल्याला हे पुन्हा शिजवायची गरज नाही. हा पालक आहे जो तो या वाफेवरच शिजून जाणार आहे आणि आता आपण फक्त याचं झाकण लावून बाजूला ठेवून देणार आहे. तुम्ही बघू शकताय की सुरुवातीला जो मसाला होता तो थोडा पातळ वाटत होता. आता थोडंसं तो ड्राय होत आहे किंवा थोडासा घट्टपणाकडे तो जातोय आणि आता या पद्धतीने आपण व्यवस्थित असा तो हळूहळू परतणार आहोत. या प्रोसेसला साधारणपणे 5 मिनिट एवढा वेळ लागतो. साईडने तेल सुटायला लागल्यानंतर आपण मिक्सरमध्ये जो मसाला असतो थोडंसं पाणी टाकून आपण ते पाणी आता या वाटणामध्ये घालणार आहोत, जेणेकरून मसाल्याचा जो कच्चेपणा आहे तो दूर होऊन जाईल. आता तुम्ही बघू शकता की मी थोडंसं पाणी घातलं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि ते यामध्ये घातले आणि आता परत मिश्रण जे आहे ते थोडंसं पातळ होत आहे. आता इथून पुढे आपल्याला परत एक साधारणपणे 3 ते 4 मिनिटं एवढा वेळ आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. जर तुम्हाला स्टीलच्या कढईमध्ये करपण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही इथे ॲल्युमिनियमची कढई वापरू शकता. तुम्ही बघू शकता की मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे आणि आता आपण त्यावर झाकण ठेवतोय. हा व्हिडिओ रात्रीचा असल्याने थोडासा रंगामध्ये इथे फरक वाटत असेल, पण मी कुठल्याही प्रकारचा फिल्टर याच्यासाठी वापरत नाही. आता छान तेलाचा तवंग या मिश्रणावर आलेला आहे, म्हणजे आपला मसाला छानपैकी परतला गेलेला आहे असं आपण समजू. वर जोपर्यंत तेल येत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतायचा आहे आणि थोडासा परतला गेल्यानंतर आपण जी डाळ, पालक आणि शेपू या तीनही गोष्टी एकत्र केल्या होत्या त्या आता आपण यामध्ये घातलेल्या आहे आणि आता आपल्याला गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. तुम्ही किती लोकांसाठी ही भाजी करताय त्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. मी साधारणपणे 4 लोकांसाठी ही भाजी केली, त्यामुळे मला 1.5 ग्लास एवढं पाणी लागलं आणि पाणी गरमच घालायचं आहे, जेणेकरून गरम पाणी घातल्याने तेलाचा तवंग भाजीला छान येतो. आता तरीही मला वाटत होतं की ही भाजी थोडी घट्ट आहे, म्हणून मी परत थोडंसं पाणी गरम केलं आणि ते यामध्ये घातलं. या भाजीला खूप जास्त मसाले लागत नाही. तुम्ही बघितलं हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे या 3 घटकांचं ही भाजी आपण बनवली आहे. बऱ्याचदा वरण भात भाजी पोळी करण्याचा कंटाळा येतो आणि पालेभाज्या म्हटलं की लहान मुलं नाक मुरडतात. त्यावेळेस कळत नकळत अशा पद्धतीने भाजी केली तर तुम्ही तुमच्या मुलांच्या पोटामध्ये ह्या आरोग्यपूर्ण ज्या भाज्या असतात जसं की शेपू, पालक या घालू शकता.
आता मला या ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी होती ती बरोबर परफेक्ट वाटलेली आहे, म्हणून मी आता पुन्हा पाणी टाकलेलं नाही आणि आता ही भाजी जवळपास आपली होण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये आपण अजूनही मीठ घातलेलं नव्हतं, तेव्हा चवीनुसार इथे मी मीठ घालते. मला हाताचाच अंदाज येतो, त्यामुळे मी इथे हातानेच मीठ टाकलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा थोडंसं चमच्याने मी त्याला ढवळून घेत आहे, जेणेकरून मीठ लवकर विरघळेल आणि थोडीशी सरतेशेवटी आपल्याला यामध्ये घालायची आहे चिमूटभर हळद. ही फक्त रंगासाठी आपण इथे वापरतो आहे आणि जसं मी म्हटलं तसं रात्रीचा व्हिडिओ असल्याने थोडासा रंगामध्ये तुम्हाला फरक वाटत असेल. आता आपण हळद आणि मीठ हे दोघंही गोष्टी सर्वात शेवटी टाकल्यामुळे आता ह्या थोड्याशा त्यामध्ये मिक्स होण्यास 2 मिनिटं लागणार आहे आणि तोपर्यंत आपण ही भाजी फक्त एकदा उकळी काढणार आहोत. यामध्ये जे घटक आहेत ते सर्व बऱ्यापैकी शिजलेलेच घटक होते. मसालाही आपण छान परतला आहे, डाळही आपली शिजलेली आहे, पालकही छान शिजलेला होता. परंतु सर्व साहित्य एकजीव व्हावं म्हणून आपण एक साधारणपणे 2 मिनिटासाठी ही भाजी आता उकळून घेणार आहोत. मंद गॅसवर आपल्याला या भाजीला उकळी आणायची आहे. तुम्ही बघू शकताय की भाजीला आता छान उकळी यायला सुरुवात होणार आहे. या पद्धतीने भाजीला उकळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे भाजी उकळल्यानंतर आपण आता त्यावर झाकण ठेवून देऊ आणि गॅस बंद करूया. ही आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, फुलक्यासोबत, भातासोबत कशाही सोबत सर्व्ह करू शकता आणि या भाजीने मी तर नक्कीच म्हणेल की ही भाजी खाल्ल्यानंतर जर तुम्ही एक पोळी खाणार असाल तर तुम्ही नक्कीच 2 पोळ्या खाऊ शकता. ही भाजी खानदेशमध्ये सर्रास केली जाते आणि मी खानदेशी असल्याने मला या प्रकारच्या भाज्या करायला स्वतःला खूप आवडतं आणि खायला देखील खूप आवडतात. तुम्ही बघू शकताय भाजीचा रंग किती सुरेख आलेला आहे आणि तेलाचा तवंग देखील यावर छान आलेला आहे. आता आपण एका सर्व्हिंग बाउलमध्ये ही भाजी काढून घेऊया. या पद्धतीने जर भाजी केली तर तुमच्या घरचे नक्कीच खुश होणार आहे. खरं तर चॅनल नवीन आहे आणि तुम्ही चॅनलला खूप प्रेम दिलं. सध्याच आता अशातच आपल्या चॅनलचे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तेव्हा सर्वांचे खरोखर मनापासून खूप खूप आभार. चॅनल नवीन असल्यावर देखील जे ते प्रेम आणि जे सहकार्य तुम्ही करत आहात त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. असंच प्रेम इथून पुढे कायम असू द्या, कारण पुढील वाटचाल अजून बरीच मोठी आहे. या पद्धतीने ही भाजी आपण एका सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता की भाजीचा रंग लाईट्समुळे थोडासा वेगळा दिसत आहे, पण मूळ रंग जो आहे तो या पद्धतीने भाजीचा होता आणि मी एका ताटामध्ये ही भाजी सर्व्ह करून दाखवलेली आहे. साधारणपणे पोळी, भात, लिंबाची फोड आणि ही भाजी. अशा पद्धतीने जेवण असेल तर खरंच एक पोळी खायच्याऐवजी माणूस 2 पोळी खाऊ शकतो. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी प्लीज आमच्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा. तोपर्यंत मी मनीषा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटेल अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे साधे आणि सोपे. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. बाय.